शेगाव तालुक्यातल्या केस गळती प्रकरणामध्ये आज तपासणी करण्यासाठी ICMRचं पथक बोंडगाव या गावी दाखल झालेलं आहे। आपण बघू शकतो की ICMRचं पथक जे आहे ते बोंडगाव या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि ते रुग्णांची या ठिकाणी तपासणी करतायत, त्यांच्यासोबत संवाद साधतायत, त्यांचं ब्लड सॅम्पल असेल, बायोप्सी असेल, अशा अनेक प्रकारच्या तपासण्या या ठिकाणी ते करतायत आणि विविध प्रकारचे नमुने घेऊन ते आपल्या लॅबमध्ये या ठिकाणी घेऊन जाणार आहेत। आणि आठवड्याभरामध्ये नेमकं या केस गळतीचं कारण काय आहे ते या रिसर्च सेंटरच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आणलं जाणार आहे। मात्र ग्रामस्थांमध्ये जी भीती आहे ती अद्यापही कायम आहे। इथल्या ज्या जे टीम मधले जे लोक आहेत, जे सायंटिस्ट आहेत, त्यांच्याशी आम्ही संपर्क केला, त्यांच्याशी संवाद साधला तर त्यांनी सांगितलं की जे रुग्ण आहेत त्यांच्याशी आम्ही संवाद करणार आहोत। त्यांचे जे सॅम्पल्स, विविध प्रकारचे सॅम्पल्स आहेत, ते सॅम्पल्स घेऊन आम्ही आमच्या लॅबला या ठिकाणी घेऊन जाणार आहोत आणि त्यानंतर जे कारण जे आहे ते कारण समोर येईल। मात्र विविध प्रकारच्या तपासण्या केल्यानंतर त्याचं कारण जे आहे ते समोर येणार असल्याचं या ठिकाणी इथले जे शास्त्रज्ञ आहेत ते शास्त्रज्ञांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। काल सुद्धा या ठिकाणी आयुष मंत्रालयाचे विविध टीम या ठिकाणी दाखल झाले होते, ते सुद्धा या ठिकाणी गावामध्ये येऊन तपासणी करतायत आणि नेमकं कारण काय आहे केस गळतीचं ते या तपासणीनंतर म्हणजे त्यांच्या अहवालानंतर समोर येणार आहे। त्यानंतरच या ग्रामस्थांची भीती या रोगापासून दूर होणार आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बोंडगाव, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।